कोल्हापूर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल आणि सिम कार्ड जमा केलं। न्यायालयाने 48 तासांच्या आत मोबाईल आणि सिम कार्ड जमा करण्याचे आदेश दिले होते। प्रशांत कोरटकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कोरटकरला अटक करावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे। अमरावतीत शिवसन्मान महामोर्चा काढण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे। या मागणीसाठी अमरावतीतील पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालून जोडे मारण्यात आले। पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मिलिटरी स्कूल या ठिकाणी राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। सोलापूरकर कोरटकरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी म्हटलं। देवरहटीच्या जमिनीवरील सरकारचे नाव कमी करून तात्काळ देवस्थानच्या नावे या जमिनी कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं दापोलीतील घंटानाद आंदोलन केलं। देवरहाटीच्या जमिनीवरून भक्तगण, ग्रामस्थ आणि विश्वस्तांमध्ये प्रचंड असंतोष आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोप येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते, त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी वाशिमच्या रिसोड पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला। वर्ध्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। महात्मा फुले समता परिषदेत राज्य उपाध्यक्ष दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत संपूर्ण कर्जमाफीची मागणी करण्यात आली। औरंगजेब क्रूर नव्हता, उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हणायचे असंही अबू आझमी यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झालेत। अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनवर धडक दिली। जो औरंगजेबाचा उदात्तीकरण करत असेल त्याच्या विरोधात राजगृहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा। अबू आझमी जर असं बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली। तानाजी सावंत मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। जवळपास 30 मिनिटं तानाजी सावंत सागर बंगल्याबाहेर तात्काळ उभे होते। बंगल्यात प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्यावर परत जाण्याची नामुष्की ओढवली। मी नाराज नाही, पक्षानं जी जबाबदारी दिली ती पार पाडणार असल्याचं शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलंय। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे, त्यांनी कोणत्याही गोष्टीला स्थगिती दिली नसल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं। विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील, तर महाविकास आघाडीमध्ये एक मत नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या आहेत। 6 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणारी दरम्यान निवडणुका त्वरित घेण्याची विनंती सरकारने कोर्टाला केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेच्या आमदारांवर नजर असून फडणवीस एकनाथ शिंदेंचे आमदार फोडणार असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केला। विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांमध्ये झालेल्या चर्चेत जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। उभाटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देत भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय। भाजप आमदार सुरेश दसांनी भास्कर जाधवांना मिठी मारत त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी भास्कर जाधवांनी सुरेश दसांनी उभारलेल्या लढ्याचं तोंड भरून कौतुक केलं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधान भवनाच्या परिसरात काही बडे नेते एकत्र दिसले। भाजप आमदार सुरेश धस यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी अनौपचारिक गप्पा केल्या।
आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्षनेते पदासाठी जेवढी संख्या आमदारांची हवी तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असंही शिंदे म्हणाले. सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला. विद्यमान चेअरमन माजी चेअरमन करणार अशी टीका भाजपा आमदार मनोज घोरपडेंनी केली आहे. यावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील असं प्रत्युत्तर बाळासाहेब पाटील यांनी दिले. लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण तुर्तास स्थगित केलंय. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी एका महिन्यात आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी उपोषण स्थगित केलं. दिलेल्या वेळेत आरोपीला अटक नाही झाली तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मुंडे कुटुंबानं दिलाय. सत्ताधारी लोक पदाला चिकटून बसलेत. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय भेटणार कसा? त्यांच्या मागे कोण उभं राहणार असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी 3 संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 मार्चपर्यंत आरोपी अनिकेत भोई, अनुज पाटील आणि चेतन भोई पोलीस कोठडीत असणार आहेत, तर एका अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरातांच्या जावे गावात अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत थोरात गटानं अप्पर तहसील कार्यालयास विरोध दर्शवण्याचा ठराव मांडला. या ठरावाला विरोध करत अप्पर तहसील कार्यालय झालंच पाहिजे अशी मागणी करत नागरिकांनी विखेंना समर्थन दिलंय. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये मंदिर समितीची बैठक सुरू असताना सहअध्यक्षांना घेराव घातला. मंदिर समिती बरखास्त करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी महर्षी वाल्मिकी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळच्या दिग्रस येथील मनोरा चौकात खासदार संजय देशमुखांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी संजय देशमुखांनी एकनाथ शिंदेंसह सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वर्ध्यातही महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी या मागण्यांसाठी वाशिममधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. सरकारच्या कृषी धोरणांविरोधात काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या पीक विम्यात झालेला गैरप्रकार, कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव हे मुद्दे घेऊन नागपुरातील संविधान चौकात काँग्रेसनं आंदोलन केलंय. प्रलंबित शेतकरी प्रश्नांना घेऊन चंद्रपूरमध्ये काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात आंदोलन करत सरकारच्या शेतविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीचं निवेदन धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या विविध ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. किरकोळ कारणामुळे वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. पुण्याच्या अलका टॉकीज चौकात वाल्मिक कराडचा पुतळा जाळत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. नागपूर महानगरपालिकेसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मटके फोडत आंदोलन केलं. घर, टॅक्स, पाणी बिलासह विविध नागरी समस्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले.
वाशिम जिल्ह्यातील रेती घाटांना मार्च महिना सुरू झाला तरी पर्यावरण विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे घरकुल लाभार्थी आणि इतर बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले. कोल्हापुरात तरुणींना वश करण्यासाठी एका प्रेमवीराने अघोरी कृत्य केलंय. वावळीच्या झाडांना दाभणाने मुलीचे फोटो लटकवत आणि त्याला लिंबू आणि काळ्या बाहुल्या लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका मुलीसह तिचे आई वडील आणि आजीचा फोटो झाडाच्या फांदीवर लटकवून जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला. गोंदियाच्या फुलचूर वासियांची 14 वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच फुलचूर इथे ग्रामपंचायत होणार आहे. गेल्या 14 वर्षांपासून वाशी संघर्ष समितीच्या वतीने नगरपंचायतीसाठी लढा सुरू होता आणि या लढ्याला अखेर यश आल्याचं स्थानिक नेते पांडुरंग झागडे यांनी म्हटलंय. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पालघरच्या ग्रामीण भागात जंगलांना आग लावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमुळे वनसंपत्ती जळून खाक होते. मात्र तरीही वन विभाग दुर्लक्ष करत असल्यानं पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करतात. विक्रमगडमध्ये 5 वर्षांपूर्वी 30 लाख खर्च करून शवविच्छेदनगृह बांधण्यात आलं होतं. दरम्यान हे शवविच्छेदनगृह विविध समस्यांमुळे धुळखात पडू नये. शवविच्छेदनगृहात शवपेटी उपलब्ध नसून पाण्याचाही अभाव आहे. या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. बुलढाण्याच्या शेगावमध्ये तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. 192 झोपड्यांवर बुलडोजर फिरवण्यात आला आणि 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. नांदेडमधील विसावा उद्यानाची दुरावस्था झाली. उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांचं साहित्य मोडकळीस आलेलं आहे. उद्यानातील मिनी ट्रेन देखील बंद पडली आहे. या समस्येकडे पालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते. सुपरफास्ट 100 मध्ये आतापर्यंतच्या राज्यातल्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपण जाणून घेतल्या. यानंतर देखील काही दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या. पुढल्या बुलेटिनमध्ये याकरता आपण जाणार आहोत माझे सहकारी विलास यांच्याकडे.